प्रश्न, छगन भुजबळ मंत्रिपदी आलेले आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया. प्रसन्न, काय बोलू आणि काय म्हणजे माझा राग, संताप, चीड की मला आता झालेला जो हताशपणा येतोय की कारण इतकं वेड्यासारखं लढून एखाद्या व्यक्तीला आपण अगदी जेलपर्यंत पोचवून 2.5 वर्ष तो जेलमध्ये राहतो आणि त्यानंतर तो बाहेर येऊन पुन्हा एकदा नाही दोनदा मंत्रिपद त्याला मिळतं. काय बोलायचं अशा लोकांबद्दल आणि काय यांचं राजकारण आहे तेच मुळात कळतच नाही. म्हणजे मला तर समजण्याच्या पलीकडे गेले. हे ओबीसी नेते काय, त्यांच्या ती वर्णी लागते काय आणि ते मंत्रिपद ते भूषवतात काय. तर काही लोक म्हणतात की बाबा त्यांना त्या मंत्रिपदाचा फार एक्सपिरियन्स आहे. कशाला पाहिजे एक्सपिरियन्स? एखादा चांगला माणूस असेल आणि त्याला चांगली कामं करायची असेल तर त्याला काही फार वेळ लागत नाही शिकायला. आणि मला एक कळत नाही की कधीच्या काळी भुजबळ ओबीसींसाठी लढले म्हणजे ते जन्मभर ओबीसीचा चेहरा राहतात का? आणि खरं प्रसन्न मला वाटतंय की हे सगळ्यांच्या नावावर दुकानं चालवली आहेत. मला तर हा प्रश्न खरंच खूप स्ट्रॉंगली वाटतो की छत्रपतींच्या नावावर दुकान चालवतात, मग शाहू फुले आंबेडकर त्यांच्या नावावर दुकान चालवतात, ओबीसींच्या नावावर दुकान चालवतात. मला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना प्रश्न विचारावासा वाटतो की छत्रपतींचा राज्याभिषेक कुठल्या दिवशी किती वेळी झाला, किती वाजता झाला, दोघांनाही उत्तर देता येणार नाही याची मी खात्रीने तुम्हाला सांगते. पण त्यांच्या नावाने दुकान चालवायचं, काढताना तलवारी काय काढायच्या, हे सगळं राजकारण आता कधी बदलणार? कधी आपण लोकांचे प्रॉब्लेम घेऊन लढणार? कधी मला एक प्रश्न जो नेहमी पडतो की छगन भुजबळांसारख्या व्यक्तीकडे 2,653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ऍसेटची मी केस केली, ते आले कुठून? ते भाजी विकत होते, तितका पैसा त्यांच्याकडे आला कुठून? आणि त्यांच्याकडे आला असेल त्याचं काही गणित असेल तर माळी समाजातल्या किती लोकांकडे त्यांच्या 1% तरी पैसा आहे? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा की मराठा राजकारण आपण म्हणतो, गेले 75 वर्ष आपल्या महाराष्ट्राच्या कमीत कमी म्हणजे सगळे जे मोठे नेते होते ते सगळे मराठा समाजाचे होते. मग आज तगायत मराठा समाजाची इतकी दयनीय परिस्थिती का? हा जर मराठा समाजाचे लोक जर खरोखर त्या समाजाला वर आणण्यासाठी काम करत असतील तर मग ही परिस्थिती अशी का? तर मला हे वाटतं यांचे सो कॉल्ड गणित, सो कॉल्ड चाणक्य बुद्धी, सो कॉल्ड जे जे आपण म्हणू, हे कुठेतरी आता बुरसटलेलं राजकारण आहे आणि हे बदलण्याची गरज आहे. तुम्ही लोकांसाठी लढा, त्यांच्या मुद्द्यांवर लढा, तुम्हाला पूर्ण समर्थन देतील लोक, पण हे जे घाणीचं राजकारण आहे ना बंद करायला पाहिजे आता. बरं, मी हाच प्रश्न घेऊन विश्वास पाठकांकडे जातो. विश्वास पाठकजी, 2 कारणांसाठी, म्हणजे तुम्ही इथे कोण म्हणून आहात, भाजपचे प्रवक्ते तर आहातच पण महायुतीचे सुद्धा एका अर्थाने प्रतिनिधी आहात. माझा आपल्याला प्रश्न आहे, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आणि तुम्ही माझ्या आता एक्स अकाउंटवरती गेला तर तुम्हाला दिसेल काही वेळापूर्वी एका ट्विटर अकाउंटने एबीपी माझा, जेव्हा एबीपी माझाचा लोगो सुद्धा वेगळा होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांवरती केलेली टीका जी आम्ही 3 विंडोमध्ये चालवली होती, 3 वेगवेगळ्या उदाहरणं त्यांनी दिली असतील, तेव्हाची जुनी क्लिप आहे ती दाखवलेली आहे की हे बघा याचं आता काय करायचं. माझा आपल्याला प्रश्न आहे, हे ते छगन भुजबळ ज्यांच्यावरती आपल्या पक्षाने टीका केलेली आहे, हे ते छगन भुजबळ ज्यांच्यावरती किरीट सोमय्या यांनी टीका केलेली आहे, तुमच्या सगळ्या या दाव्यांमुळेच त्यांच्यावरती कारवाया झाल्या किंवा जे काही त्यांना राजकीय किंमत मोजायची ती मोजावी लागली. मग अंजली दमानिया सोडून द्या, किमान स्वतःसाठी, स्वतःच्या पक्षासाठी तरी आम्हाला उत्तर द्या की छगन भुजबळ परत कसे काय आले मंत्रिमंडळात? प्रसन्नाजी, इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स तुम्हाला आम्हाला कोणालाच नवीन नाहीये. अच्छा, ते योग्य आहे का, व्यवस्थित आहे का, नक्कीच त्याच्यामध्ये सुधारलेला स्कोप आहे. मात्र इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स आहे. आज अजितदादा पवारांवर देखील आम्ही टीका केली होती. आम्ही काय वी आर नॉट शायिंग अवे, त्यांच्यावर टीका केली होती. मात्र महायुती एकदा स्थापन झाल्यानंतर आम्ही 2024ला इलेक्शन लढलो, त्यात अजितदादांच्या देखील सीटा निवडून आल्या. नंतर आम्ही जे काही मंत्रिपदाच्या आम्ही हे केल्या होत्या, वाटप केलं होतं, त्यात काही जागा त्यांच्याकडे होत्या. आज धनंजय मुंडे गेल्यामुळे जागा रिक्त झाल्यामुळे त्यांचा तो इंटरनल प्रश्न तरी छगन भुजबळांना निवडलं. आणि म्हणून छगन भुजबळ निवडून आले. म्हणून मी परत म्हणतो की अंजलीताई जे म्हणतात की तुम्ही जे म्हणतात मी देखील एक नागरिक म्हणून विश्वास पाठकजी, जेव्हा अजित पवारांच्या पक्षातले एक आमदार यांच्या कथित
कथित दहशतवाद्या काय दाऊदशी असलेल्या संबंधावरून त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेण्याबाबतीत किंवा इतर कोणत्याही संबंधाच्या बाबतीत इतकं की तिकीट देण्याच्या बाबतीत सुद्धा टीका भाजपचे आक्षेप होते आणि इथे या व्यक्तीच्या बाबतीत सगळ्या कारवाया चालू असताना किंवा जे काही न्यायिक प्रक्रिया झालेल्या आहेत त्याच्यानंतर मात्र घेतलं जातं. मग हा कसा काय दुहेरी न्याय तुमच्याकडे? प्रसन्नजी बघा, न्यायिक प्रक्रिया चालू आहे, त्याच्यातनं ते बाहेर देखील आलेले आहेत, ते जेलमध्ये देखील जाऊन आले. शेवटी राजकारणामध्ये लोकांचं जे न्यायालय असतं ते देखील महत्वाचं असतं. अच्छा, आज लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे ना, त्यामुळे लोकांच्या मताचा देखील आदर हा व्हायलाच पाहिजे. बरं, अंजली दमानिया तुमच्यापेक्षा जर का एवढ्या बहुसंख्येनं जे काही 1.25 लाख त्यांना मतं मिळालेली आहेत, थोडंसं कमीच मार्जिन मिळालं होतं छगन भुजबळांना, मग ते म्हणतात ते बरोबर आहे विश्वास पाठक की जनतेच्या न्यायालयात त्यांना न्याय मिळालेला आहे, मग आम्ही कसं काय ते नाकारायचं? प्रसन्न, सगळ्यांना माहितीये मला वाटतं की निवडणुका कशा होतात, त्याच्यात काय काय वाटलं जातं, कसं कसं काय काय केलं जातं, या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. खरं तर त्याच्यात 1.5 लाख जर त्यांना 1.25 लाख मतं मिळाली आहेत, टोटल संख्या किती होती? जवळजवळ 6 लाखाच्या आसपास. म्हणजे जर आपण बघितलं तर त्यांना मतदान किती टक्के झालंय? 20%. 20% मतावर तो व्यक्ती निवडून येतो, म्हणजे 80% मतं त्यांच्या विरोधातली होती. पण काय होतंय की जो अफाट पैसा वाटला जातो, त्या पैशासाठी राजकारण करतात आणि त्या राजकारणातनं पुन्हा पैसा मिळवतात. हा जो प्रकार आहे ना, हा तुटून पडणं आत्ताच्या घटकेला खरंच खूप कठीण वाटतं. म्हणजे माझ्या घरचे तर मला तेच म्हणतात की आपल्याला गरज काय लढायची, कारण जर त्यांना लोकच निवडून देत असतील तर ती लोकांना त्यांच्या कर्माची फळं भोगू द्या, असं कधी कधी वाटायला लागतं. आणि असं वाटतं की जो भ्रष्टाचार चाललाय, जी अमाप संपत्ती, हे लोकांचे पैसे खातायत आणि विकास 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 हे तेच घिसेपिटे डायलॉग आपण ऐकतोय गेले कित्येक वर्ष. आपल्याला येवल्याला बघा, बीडला बघा, जाऊन बघ प्रसन्न, तिथे काहीही विकासाचा नाही झालाय. पण यांच्या सगळ्यांची घरं बघा, त्यांचे घरांचे म्हणजे त्यांचे बंगले बघा, क्वार्ट्सचं फ्लोरिंग बघा. मला खरंच नाही कळत की या सगळ्या लोकशाही आपण सो कॉल्ड म्हणतो, ही खरं लोकशाही आहे का? म्हणजे पूर्वी कसं झालं की काँग्रेस विरुद्ध भाजप, म्हणजे सेक्युलर विरुद्ध हिंदुत्ववादी पक्ष, मग फाटे 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 करत हा कुणबी तो तेली, हा मराठा तो ब्राह्मण, याच्यावर राजकारण सुरू असतं. आणि कधी लोकांच्या मुद्द्यावर माझ्याकडे आता असंख्य लोक येतात. आधी ते सोमवार ते शुक्रवार नेहमी यायचे, आता मी फक्त मंगळवारी आणि गुरुवारी भेटते लोकांना. तरी सुद्धा जर सकाळपासून जी गर्दी असते, मला असं वाटतं मी कोण आहे? मी लोकप्रतिनिधी नाहीये, कुठल्या पक्षाची नाहीये, पण मग हे लोकप्रतिनिधी सो कॉल्ड काय करतायत? का लोकांचे प्रॉब्लेम नाही करू शकत? आणि मग भुजबळांसारखी माणसं, म्हणजे मला तर भुजबळां व्यक्तींविरुद्ध काही नाहीये, मला ते त्यांनी जे केलं, डेप्युटी चीफ मिनिस्टर असताना, अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना, PWD मिनिस्टर असताना, महाराष्ट्र सदन घोटाळा, ओशिवरा घोटाळा, कालिना लायब्ररी घोटाळा, टोल घोटाळा, असे मी 7 घोटाळ्यांची अख्खी मालिकाच PIL मध्ये टाकली होती. स्वतः कोर्टापुढे लढले, उभे राहून लढले. पण मग आज आता मला प्रश्न विचारायचा वाटतो, आणि जेव्हा ते एक पिक्चर, मला तो विश्वास पाठकांना हा प्रश्न विचारायचा आहे की एक फोटो मध्ये आला होता ज्याच्यात देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत, त्यांच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला सगळे मंत्री बसले होते.